1 जुलै रोजी संपूर्ण विदर्भात शैक्षणिक वर्षाला मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली। त्या अनुषंगाने शिक्षण विभाग, पंचायत समिती, मूर्तिजापूर अंतर्गत जिल्हा परिषद केंद्र शाळा कांडी येथे तालुकास्तरीय शाळा प्रवेशोत्सव शाळा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला। कार्यक्रमाला शिक्षण व आरोग्य सभापती जिल्हा परिषद अकोला मायाताई संजय नाईक, पंचायत समिती सभापती आम्रपालीताई सचिन तायडे, सरपंच उदयसिंग जाधव, अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अकोला अंकुश अनासने, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुनीताताई जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती। सदर कार्यक्रमानिमित्त गावात पुस्तक दिंडी काढून वर्ग पहिली मधील प्रवेश पात्र मुलांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन त्यांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पूजन करून व पुष्प व पाठ्यपुस्तक देऊन स्वागत करण्यात आले। त्यानंतर सर्व दाखल पात्र मुलांना सजविलेल्या बैलबंडीमध्ये बसून लेझिम व वाद्यांच्या गाजत प्रभात फेरी काढण्यात आली। त्यानंतर शाळेत पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। उपस्थित विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पाठ्यपुस्तकांचे वितरणही करण्यात आले। कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्यांसोबतच संजय नाईक, तालुका शिक्षण समन्वय समिती सदस्य साहेबराव राऊत, गट शिक्षण अधिकारी डॉक्टर नासिरुद्दीन अन्सार, संजय मोरे, समाजसेवक प्रभाकरराव वासनी, केंद्र प्रमुख कैलास सोळंके, केंद्र शाळा कांडीच्या मुख्याध्यापिका श्रीमती लता सोळंके, ज्ञानप्रकाश विद्यालय कांडीचे मुख्याध्यापक जयसिंग लुटे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, गावातील नागरिक, विद्यार्थ्यांचे माता पालक, गटसाधन केंद्र मूर्तिजापूरचे कर्मचारी, जिल्हा परिषद शाळा कांडीचे सर्व शिक्षक वृंद आदींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। त्यावेळी प्रास्ताविक कैलास सोळंके यांनी केले। शिक्षण व आरोग्य सभापती जिल्हा परिषद अकोला मायाताई नाईक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनीता जाधव आदींनी आपल्या मनोगतातून शिक्षणाविषयी विचार व्यक्त केले व सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्राच्या शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विषय साधन व्यक्ती प्रवीण मोहळ यांनी तर आभार विषय शिक्षण कंडी रुपेश सूर्यवंशी यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीरित्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वृंद व शाळा व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद शाळा कांडी यांनी अथक परिश्रम केले। जनमत लाईव्ह न्यूज साठी अकोलामधून संजय उमक यांची रिपोर्ट।